नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लसूण सोलण्याची एक नवीन ट्रिक दाखवणार आहे। आपल्याला ज्यावेळेस लसूण पाहिजे असतो त्यावेळेस आपण या लसणामधून या पाकळ्या या पद्धतीने काढून घेतो आणि अशा पद्धतीने नखाने सोलत असतो त्यावेळेस तो लसूण व्यवस्थित आपल्याला सोलता येतो। पण जर नख तुटलेलं असेल आणि नखाची जर जळजळ होत असेल तर अशा वेळेस आपल्याला लसूण कशा पद्धतीने सोलायचं आहे ते बघायचं आहे। हा लसूण सोलण्यासाठी येथे मी औषधाच्या बॉटलचं अशा प्रकारचं हे झाकण घेतलेलं आहे। झाकणाच्या या कडाने आता आपण हा लसूण सोलायचा आहे। तुम्ही आता ही पाकळी सोलताना बघू शकता किती सहज सोलली जात आहे, किती पटकन याची साल निघत आहे ते बघा। आता सर्व लसूण याच पद्धतीने तुम्हाला मी पटापट सोलवून दाखवत आहे। किती पटकन हा लसूण सोलला जात आहे ते बघा। अशा प्रकारे औषधाच्या बॉटलच्या या झाकणापासून एवढा सारा लसूण मी किती पटकन आणि सहज सोललेला आहे ते बघा। ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी 2 दोडके घेतलेले आहेत। या दोडक्यांच्या ज्या शिरा असतात त्या कशा प्रकारे आपल्याला काढायच्या आहेत ते बघायचं आहे। दोडक्याच्या या शिरा काढण्यासाठी येथे मी पिलरचा वापर करत आहे। या पद्धतीने आपण दोडक्याच्या शिरा काढत असतो, पण जर पिलर तुमच्याकडे नसेल तर याच्या जागेवरती कशाचा वापर करायचा ते बघूया। त्यासाठी येथे मी औषधाच्या बॉटलच्या झाकणाचा असा वापर करणार आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने दोडक्यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला या पद्धतीने आपल्याला ते सारून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सहज आणि पटकन येथे आपण या दोडक्याच्या शिरा काढलेल्या आहेत ते बघा। किती व्यवस्थितपणे आपण या दोडक्याच्या शिरा काढलेल्या आहेत ते बघा। तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे तुम्ही हे डाळिंब बघू शकता, हे थोडंसं सुकलेलं आहे। हे सुकलेलं डाळिंब सोलून आपल्याला खायचा खूप कंटाळा येतो। अशा वेळेस हे कशा पद्धतीने व्यवस्थितपणे सोलायचं आहे ते बघायचं आहे आणि तसेच या डाळिंबाचा रसही कसा काढायचा आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। अगोदर आपण डाळिंबाच्या वरचा जो भाग आहे या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आता बाजूला ज्या अशा 4 लाईन आहेत त्याच्यावरती अलगद चाकूने आपल्याला वरचे वर असे काप करून घ्यायचे आहेत। आता मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सुद्धा आपण काढून घ्यायचा आहे। आता हे डाळिंब तुम्हाला खोलून दाखवते, किती व्यवस्थितपणे खोललं जात आहे ते बघा। या पद्धतीने डाळिंबाच्या अशा या 4 पाकळ्या मी सहज खोलून घेतलेल्या आहेत ते बघा। किती छान आयडिया आहे ते बघा। आता या डाळिंबाच्या आतील हे दाणे कशा पद्धतीने आपल्याला काढायचे आहे ते सुद्धा बघायचं आहे। खूप छान आयडिया आहे, ही आयडिया सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने हे डाळिंब आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आणि आता आपण चाकूचा जो पाठीमागचा भाग आहे तो आपण या पद्धतीने या डाळिंबाच्या वरती अलगद हाताने असं मारून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता डाळिंबाचे दाणे किती सहज आपण काढून घेतलेले आहेत ते बघा। अशा प्रकारे डाळिंबाचे दाणे काढून झाले की याच्यामध्ये काही खराब जर डाळिंबाचे दाणे असतील तर ते दाणे आपण बाजूला काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे हे खराब झालेले दाणे असतात ते आपण बाजूला काढूया। हे डाळिंबाचे दाणे स्वच्छ करून झाल्यानंतर ते आपल्याला धुवून घ्यायचे आहे। हे डाळिंबाचे दाणे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता याचा रस आपल्याला कशा पद्धतीने काढायचा आहे ते बघायचं आहे। त्यासाठी इथे मी हँड चॉपर घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे सर्व दाणे घालून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही डाळिंबाचा रस खूप सोप्या पद्धतीने काढू शकता। अशा प्रकारे हे सर्व दाणे मी या भांड्यामध्ये भरून घेतलेले आहेत। आता वरून आपण झाकण लावून घेऊया। झाकण लावून झाल्यानंतर आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण कांदा बारीक करत असतो त्या पद्धतीने आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अधूनमधून ओढत असताना आपल्याला ते थोडं आपटूनही घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व दाणे वरती गेलेले असतील तर ते खाली येतील। आता तुम्ही बघू शकता हे डाळिंबाचे दाणे अशा प्रकारे बारीक करून झालेले आहेत। आता याच्यातील हे ब्लेड आपण बाजूला काढून घेऊया। अशा पद्धतीने हे तयार केलेला हा डाळिंबाचा रस आता आपल्याला गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे मी एक काचेच्या बाउलवरती अशा प्रकारची एक गाळणी ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व डाळिंबाचे दाणे ओतून घ्यायचे आहेत। आता हे चमच्याने आपल्याला या पद्धतीने दाबत त्याच्यातील सर्व रस काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा रस आपण तयार करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी विकतच्या सारखा हा डाळिंबाचा रस काढून घेतलेला आहे। आता तो आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया। अशा प्रकारे सहज आणि सोप्या पद्धतीने डाळिंबाचा असा रस काढायचा असेल तर आणि तुमच्याकडे हँड चॉपर सुद्धा असेल तर हँड चॉपरचा असा वापर तुम्ही करून डाळिंबाचा रस सोप्या पद्धतीने घरच्या घरी काढू शकता। आता मी तुम्हाला किचन ट्रॉली कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते दाखवणार आहे। तुम्ही ही किचन ट्रॉली बघू शकता, थोडी खराब झालेली आहे, जास्त खराब झालेली नाही। आणि तुमची जर किचन ट्रॉली जास्त खराब झाली असेल तरी सुद्धा ती खूप सोप्या पद्धतीने स्वच्छ होते। त्यासाठी आपल्याला इथे एक स्क्रबर घ्यायचा आहे। स्क्रबरवरती आता आपण थोडासा बेकिंग सोडा घेऊया। बेकिंग सोडा घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती थोडंसं हँडवॉश घ्यायचं आहे। येथे तुम्ही कोलगेटचा सुद्धा वापर करू शकता। या पद्धतीने आता आपण हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण या स्क्रबर
स्क्रबरच्या साहाय्याने ट्रॉलीचा हा बाहेरचा भाग आपण या पद्धतीने व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही किचन ट्रॉली कितीही खराब झालेली असली तरी सहज स्वच्छ करू शकता। आता इथे मी ही घासून घेतलेली आहे। आता आपल्याला ही फक्त पुसून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी एक सुक्क कापड घेतलेलं आहे, त्याने आपण या पद्धतीने ही ट्रॉली पुसून घ्यायची आहे। या पद्धतीने ट्रॉलीवरती हाताचे जे डाग पडलेले असतात ते सहज आपण स्वच्छ करू शकतो। तुम्ही बघू शकता किती छान इथे ही स्वच्छ करून घेतलेली आहे। ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा। आता इथे मी एक डिश घेतलेली आहे। डिशमध्ये आपल्याला 1 चमचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला काय घालायचं आहे ते बघूया। येथे मी एक साबणाचा तुकडा घेतलेला आहे। हा माझ्याकडील थोडासा शिल्लक राहिलेला साबणाचा तुकडा होता, तो मी येथे घेतलेला आहे। तुमच्याकडे जर असा संपलेला साबण नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही नवीन साबण थोडासा खिसूनही घेऊ शकता। आता हा साबणाचा तुकडा आपण या पिठामध्ये ठेवूया। आता इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, थोडासाच घेतलेला आहे। हा सुद्धा आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी अगोदर हा साबण मॅश करून घेणार आहे। हा संपलेला साबण असल्यामुळे पटकन मॅश होत आहे। तुम्ही नवीन साबण घेणार असाल तर तो खिसून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं पाणी घालत याची पेस्ट तयार करून घेत आहे। अशा प्रकारे इथे आपण हे सोल्यूशन तयार करून घेतलेलं आहे। या सोल्यूशनचा वापर आपण कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे। येथे आता आपण याचा वापर काय करायचा आहे ते बघूया। येथे मी अशा प्रकारचा अल्युमिनियमचा एक डब्बा घेतलेला आहे। हा केकचा डब्बा आहे। आता हा डब्बा तुम्हाला मी दाखवते आतून आणि बाहेरून अशा प्रकारे थोडा थोडा खराब झालेला आहे। आता हा स्वच्छ करण्यासाठी या सोल्यूशनचा वापर आपण इथे करणार आहे। तुमच्याकडे जर अल्युमिनियमची वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या सोल्यूशनचा वापर नक्की ट्राय करून बघा, खूप स्वच्छ निघतात भांडी। आता इथे आपल्याला एक स्क्रबर घ्यायचा आहे आणि स्क्रबरवरती थोडंसं सोल्यूशन घ्यायचं आहे। थोडंसं घेऊन आपण आता हा डब्बा घासायचा आहे। इथे आपल्याला जराही जोर लावायची गरज पडत नाही। अशा पद्धतीने इथे आपण सहज हा डब्बा घासून घ्यायचा आहे, जास्त जोर लावायची गरज नाही। अशा प्रकारे आतून आणि बाहेरून हा डबा मी स्वच्छ घासून घेत आहे। तुम्ही इथे बघू शकता किती काळपटपणा या डब्याचा निघलेला आहे। या पद्धतीने इथे हा डबा घासून झालेला आहे। आता हा डबा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे आता डबा मी धुवून घेतलेला आहे। आतून आणि बाहेरूनही तुम्हाला दाखवते डबा किती स्वच्छ झालेला आहे ते बघा आणि डब्याला चमकही किती आलेली आहे ते बघा। जुन्या टी शर्टचा वापर कशा प्रकारे करायचा आहे ते बघणार आहोत। येथे मी अशा प्रकारचा एक टी शर्ट घेतलेला आहे। आता हा टी शर्ट आपण उलटा करून घ्यायचा आहे, आतली बाजू बाहेर करून घ्यायची आहे। अशा प्रकारचे हे टी शर्ट आपण पुसण्यासाठी काढतो, ते पुसण्यासाठी न काढता त्याचा खूप छान असा उपयोग इथे मी तुम्हाला करून दाखवणार आहे। या पद्धतीने टी शर्ट उलटा करून घ्यायचा आहे। उलटा करून झाला की इथे आपल्याला आणखीन काय करायचं आहे तेही बघायचं आहे। आता इथे मी टी शर्ट उलटा करून घेतलेला आहे। टी शर्ट उलटा करून झाल्यानंतर आता याचे बटन आपण या पद्धतीने लावून घेऊया। बटन लावून घेतल्यानंतर आणखीन काय करायचं आहे ते बघूया। याच्या ज्या दोन्ही बाह्या आहेत त्या आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायच्या आहेत। आता त्या आणखीन एकदा फोल्ड करूया। फोल्ड करून झाल्यानंतर याला आता आपल्याला रबर लावायचं आहे। रबर लावून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे। आता वरचा जो भाग आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊया। फोल्ड करून झाल्यानंतर या पद्धतीने रबरने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे। आता हा उलटा केलेला टी शर्ट आपल्याला पुन्हा एकदा सरळ करून घ्यायचा आहे। सरळ करून झाल्यानंतर तो आपल्याला आतल्या बाजूला या पद्धतीने दाबत दाबत व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर या टी शर्टचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे ते बघूया। येथे मी याचा उपयोग मिक्सरला झाकण्यासाठी करणार आहे। मिक्सरला कवर म्हणून या टी शर्टचा वापर इथे मी करून दाखवलेला आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे टी शर्ट टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करू शकता किंवा ते पुसण्यासाठी न काढता या पद्धतीने त्याचे उपयोग तुम्ही करू शकता।